चहाबरोबर याची मजा वेगळी येते आणि हे किती छान आतमधून खुसखुशीत झाले आहे ते आपण मग एकदा खूप हलके आहेत. इतके छान असे खुसखुशीत झाले. नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. काही पारंपरिक जुने पदार्थ एवढे साधे सरळ असतात की आपल्याला तसं आपण लक्ष देत नाही, हे काय बनवायचं असं वाटतं. पण केल्यानंतर जेव्हा माझी घरची मंडळी म्हणतात की अरे हे क्या बनाया तूने, बहुत बढ़िया था, आणि मग कुठेतरी ऐकायला येतं की मी जो पदार्थ असाच समजून केलेला होता तो अजून कोणीतरी बनवलेला आहे आणि मग वाटतं की नाही याच्यात काहीतरी दम आहे आणि तो तुम्हाला दाखवावा. बरोबर करतोय ना काम? काय करतोय ना? हां, तर असाच एक साधा सरळ सोपा छान पदार्थ, कणकीची तिखट बोरं. चला सुरुवात करू. हिरवी मिरची, त्यामध्ये जिरं, 2-3 लसणाच्या पाकळ्या, याला आपण छान कुटून घेऊ. आणि हे गव्हाचं पीठ आपण साधारण 1-2 वाट्या घेतलाय. यामध्येच आपण भरपूर तीळ घालतोय, चवीनुसार मीठ, खाण्याचा सोडा जवळपास अर्धा चमचा, आणि यामध्ये कोथिंबीर जी आहे ती छान धुतलेली स्वच्छ आणि जेवढी बारीक चिरता येईल तेवढी बारीक चिरून घालायची आपल्याला. छान मसाला आपण बारीक कुटून घेतला. त्यानंतर कणकीत घातला, मीठ घातलं, खाण्याचा सोडा घातला, बारीक चिरलेली कोथिंबीर घातली, आणि आता थोडंसं हळद आणि तिखट, आणि याला दह्यात भिजवायचं आहे. तिखट चवीनुसार, कारण याचं नावच आहे कणकीची तिखट बोरं. आणि हळद, यामध्ये दही, गरज पडली तरच यामध्ये थोडं पाणी घालायचं. थोडं तेलसुद्धा आपल्याला घालायचं आहे हे जेव्हा आपण मळून घेतो तेव्हा. आता तेल किती, तर साधारण 1-2 चमचे. ह्याला आपण व्यवस्थित भिजवून घेऊ. भिजवताना काही लोकांना हात खराब झालेले आवडत नाही किंवा ओलसर झालेले आवडत नाही, तर त्यांच्यासाठी हा छान प्रकार आहे की पहिले तुम्ही चमच्याने सगळा हा ओलसरपणा जो आहे तो एकत्र करा याला, आणि नंतर सगळ्यात शेवटी तुम्ही स्वच्छ धुतलेले हात, अंगठ्या विंगठ्या असतील तर त्या काढून घ्यायच्या आणि ह्याला छान भिजवायचं. आणि अगदी थोडंसं पाणी घ्यायचं. एक 5 मिनटं ह्याला मुरत ठेवू आपण. यांना तळायचं आहे मंद आचेवर, त्याच्यामुळे मी तेल अगदी मंद आचेवर तापत ठेवलेलं आहे. 5 मिनटं झाले. पुन्हा कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे आणि त्यासाठी तेल. क्या बात आहे. कसं असतं की हा वेळ देणं महत्त्वाचं असतं, कारण कणकीत घातलेलं सगळं पाणी ते मुरलं जातं आणि कणिक ही छान तयार होते. सोडा आणि दही याच्यामुळे त्यामध्ये गॅस एक निर्माण होतो, आणि नंतर काय करायचं, तुम्हाला जो आकार हवा त्या आकाराचे असे गोळे बनवायचे. ओके. आणि तळण्याच्या आधी काय माहिती आहे ना तुम्हाला, मग मी परत परत का सांगायला पाहिजे. हे आपल्या हेल्थशी निगडीत आहे फ्राय पावडर, कारण तळलेलं तर खायचं आहे पण त्याला तेलही कमी वापरायचं आहे. मग फ्राय पावडर, कारण फ्राय पावडर घातल्यामुळे तेल होतं हलकं, आणि मग तेल हलकं झाल्यावर कमीत कमी तेल घेऊन पदार्थ वर येतो. डिस्क्रिप्शनमध्ये सगळी माहिती दिलेली आहे. टाकाल ना? मी टाकतो आहे. आणि एवढं गरम असताना ही बोरं यात घालायची. अगदी शांतपणे याला होऊ द्यायचं मंद आचेवर. गॅस एकदम कमी, एकदम कमी. ही अशी ब्रेक व्हायला हवीत मध्ये.
याला छान थंड करायचा आणि मग स्टोअर करायचं. मागाशी मी तुम्हाला म्हटलं की ही बोरं थंड करायची आणि मग स्टोअर करून ठेवायची. आता स्टोअर का करायची? तर स्टोअर यासाठी करायची की ही टिकतात 10-12 दिवस, काहीच होत नाही. कणिक असल्यामुळे जर तुम्ही प्रवासात गेले असाल, पोळी मिळत नसेल, पराठा मिळत नसेल, हे सगळ्यात कॅरी करायलाही सोपं, खायलाही सोपं. कराल ना? चला. चहाबरोबर याची मजा वेगळी येते आणि हे किती छान आतमधून खुसखुशीत झाले आहे ते आपण मग एकदा खूप हलके आहेत. इतके छान असे खुसखुशीत झाले आणि हे त्याचं डीप. आता हे डीप कसं आहे सांगू तुम्हाला. हे जे डीप म्हणा, सॉस म्हणा, चटणी म्हणा, काही हे लोणचं असतं ना, लोणचं मिक्सरमध्ये बारीक केलं, दॅट्स इट. आहे की नाही मजा? पारंपरिक पदार्थ, पारंपरिक रेसिपी, पारंपरिक पद्धतीने सर्विंग आणि पारंपरिकच चटणी. परंपरा जपायची आहेत, नाती जुळायची आहेत. पाहता मास्टर रेसिपीज. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. नमस्कार.